हाय गाईज, माझं नाव केतन पवार. आज माझा दुसरा ब्लॉग. तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. आज आम्ही चाललो वसईला. तर माझ्यासोबत आहेत माझा भाऊ आणि एक दुसरा भाऊ आणि एक लांबचा मित्र. हा बघा आमचा छोटा भाऊ वकील. कौन है ये लोग? हा भाई रेडी, टिपरू रेडी, प्लॅनिंग पूर्ण. चला 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 रेडी. पोहोचलोय आता आम्ही नायगाव स्टेशनला. आता इथून जाणार आम्ही ट्रेन पकडून वसईला. वसईला आमची पोरं वेट करत आहेत. मस्त वातावरण आज, खूप छान. इंग्लिश 12,000 पगार इंग्लिश. यांना गल्लीच्या बाहेरचा एक एरिया नाही माहिती आणि दुसरा रस्ता सांगतायत. हा पुढे चढले ट्रेनमध्ये एकदम मस्त. बंटी आमचा ऑलराऊंडर, त्याचा भाऊ, हा माझा भाऊ. प्रॉपर्टी नावावर आहे माझ्या वाटतं. आता भाऊ गेटवर आहे म्हणजे प्रॉपर्टी आहे नावावर. तेव्हा नावावर होते जेव्हा हंडीला तो त्याच्या मानेवर प्रॉपर्टी नावावर आहे. पैसा ही पैसा होगा. नको लटकू बा. आते 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 झालं. व्हिडिओ मध्ये दाखवलं काळजी आहे. तर आलोय आम्ही आता वसईला. आमचा आज मागे बघू शकता तुम्ही ढोल ताशे. आज आम्ही वादनला आलोय. ते आमचं मुख्य विषय होता आजच्या ब्लॉगचा. तर एन्जॉय करूया आज पूर्ण दिवस मस्त वाजवत वाजवत. बाप्पाचं आगमन आहे आज वसईला. पोरं सुरू झालेत आमची. मजबूत काम आज. आणि किती वर्षानंतर हातला तो ढोलला? 6 वर्षानंतर झाला हातला तो. तरी विसरला नाही. कट्टर वाद्या येत नाही. हां शिकलेली वस्तू पुन्हा विसरायची नाही. मोटिवेशन बाईकचं. हा बाई एकटा बस झाला. एकटा बस झाला. वन मॅन शो आहे. 2000 years later. छोटा कुर्ता घातला. इझी होता. रडू नको बाला बाई मी पाण्याला छावा दिसतो. छावा दुसरा छावा, आमचा तिसरा छावा. एकदम छावा. अंटी इकडे बघ. चौथा मेन वादक मी स्वतःला दाखवत होता. पर्पल कलर फेवरेट आपला. पूर्ण दाखवतो नंतर व्हिडिओमध्ये. ढोलताशा पथक दरवर्षी आम्हाला यातनंच बोलवलं जातं. आम्ही दरवर्षी येतो वाजवायला या पथकात. आपला दादा खूप चांगला आहे. खूप चांगली सोय करतो आमची. वाजवायला पण भेटतं आणि आमचं मनी लागतं. इथे मोठा भाऊ मस्त ब्लॉग बनवतो आणि छोटा भाऊ 2 वेळा चाय पितो. गरीब साला. लाजमीच नाही आला भाई. डॉलर ना डॉलर. चायची गरिबी नको दाखवू. आता स्टारबक मधली कॉफी पी तू. जिथे फुकट तिथे आम्ही प्रकाश. पवार त्या गाडीमध्ये बाप्पा आहेत. त्याचं आगमन आहे आज. त्यासाठी एवढी तयारी चालू आहे गणपतीपासून. पाहू शकता बाप्पा आहे. त्यासाठी मस्त ढोल ताशा पथक लावला आहे आणि एक कच्चीवाले पण बोलवले. डोंगरवारला सबस्क्राईब करा. चांगलं एवढं चांगलं खूप चांगलं आगमन होणार आहे आज असं वाटतं बाप्पांचं. कच्चीवाले आलेत गोरेगाववरून. हे बघा धर्मवीर नाही. मुंबईमध्ये सण म्हणजे सण, धर्मवीर काय नाही.
सगळे धर्म एकत्र सुरू होणार आहे आता. पाहू शकता तुम्ही. A few moments later. One eternity later. नाश्ता सुरू झाला आहे. नाश्ता वडापाव आला. वडापाव ज्यांच्याकडे 2 वडापाव ते डॅश डॅश, ज्यांच्याकडे 3 वडापाव ते मग 2 वडापाव होतोय बघ. 2 वडापाव नाही खायचे. A few moments later.
अशा प्रकारे दुसरं वादन संपलेलं आहे. आता आम्ही चाललोय तिसऱ्या वादनाला. तर पोरं बघा भर पावसात, पाऊस पडला म्हणजे पाऊस आता नाही, भर पावसात बघा मेहनत करतात. हे कसे ढोल घेऊन जातात. तरी यांच्या जीवावर तर आलंच आहे, यांच्या जीवावर. ह्याला बोलतात मेहनत आणि ह्याला बोलतात आई खाते. हे बघा आयते लोक, हे पैसेवाले, हे पेमेंटवाले म्हणून असे चालतात. त्यांनी ते विदाउट पेमेंटवाले बघा. सगळ्यांना घेतलं पण खरी युट्यूबर ज्याचा चॅनल आहे तो बघा. हे पेमेंटवाले आणि हे विदाउट पेमेंटवाले. बघा किती मेहनत भर पावसात थांबतात. हे बघा खुश भर पावसात बिचारा पायात ना चप्पल असताना दगडात टोचतात आहे, पण तो घेऊन दाखवतोय जिद्द चिकाटी. मेलो तरी वाकणार नाही, मोडलो तरी मुडणार नाही, असं काहीतरी. 2 वादन, आता शेवटचं 1 वादन बाकी, अजून एक तिसरं वादन. पोरं फुल टायर्ड आहेत, एकदम मस्त फिट झाले. नाकर लागला अण्णा पण फुल मस्त. अरे एक पोरगा मस्त आला, 1 नंबर. मज्जा आली. अजून एक ब्लॉग बघा, कंटिन्यू बघा, पूर्ण ब्लॉग बघा, मज्जा येईल. बंटी आता येईल आमच्यात. आता जी टीम होईल, आताची टीम होईल. बहुत मेहनत से वीडियो सब बनाते, तो उनको जरा सपोर्ट करो गाइस. थँक्यू. झाले आमचे 3 वादन कंप्लीट. 12 तास कंटिन्यू वाजवतो आम्ही. सगळे थकले बघा. इथे तर काय नाही, सगळे पोरं थकलेत. खूप बरं वाटते वाजवून. सगळ्यांची इच्छा होती वाजवायची म्हणून आलो आम्ही वाजवायला. त्याला ऐकायला वटवा बोले इकडे. याची इच्छा होती म्हणून आम्ही आलेलो आज. नाही तर आम्ही येणार नव्हतो, कारण आमचं पथक नाही आहे, दुसऱ्यांच्या पथकात आम्ही वाजवायला आलो. पण बरं वाटतं आज खूप. तुम्हाला आता दाखवतो आम्ही कोणत्या गणपतीसाठी आता वाजवलं. बाप्पाचं आगमन होतं आमच्या इकडे वसईला. सगळ्यात वांडमपूर आहेत, कोण केलेला ओळखत नाही, पण वाजवताना सगळे सोबत. मजा हीच आहे खरी. हा सण आपला सगळ्यांना एकत्र आणतो, त्यामुळे या सणाची खरी मजा असते. कोण कुठल्या धर्म नाही, काय नाही, सगळी सोबत मजा करतात. तुम्हाला गणपती दाखवतो आता. एकदम छान वाटतं, चांगलं वाटतं. सण पण तेवढाच चांगला आहे. तर काही काल खूप मजा आली आम्हाला. दिवसभर वाजवलं, थकलो खूप. पण आत्ता सकाळी उठलं तर खूप चांगलं वाटतंय, कारण कालचा दिवस एवढा चांगला गेला. तर हा ब्लॉग इथेच संपवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा, आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.